नमस्कार. आपण करू बेसनाच्या वड्या. त्यासाठी बेसन पीठ घ्यायचं, त्यात थोडं पाणी टाकून त्याला चांगलं कालून घ्यायचं. त्याला लई पाणी पण नाही घालायचं, लई घट्ट पण नको, लई पातळ पण नको. आता आपण त्याला फोडणी देऊन देऊ. तेल, मोहरी, त्यात थोडं जिरं घालायचं, थोडा लसूण घालायचा, आता ते बेसन कालवलं त्यात टाकायचं, हळद टाकून. त्यात हळद घातली, ते बेसनचं कालवलं पीठ टाकून दिलं. आता ते चांगलं शिजू द्यायचं. त्यात थोडं टाकायचं मिरची पावडर, मीठ. चांगलं थोडं शिजलं का लई पातळ पण नाही, लई घट्ट पण नाही. आपण त्या बेसनापासून वड्या तयार करणार. आता त्याच्यासाठी आमटी करायला घेतलं मसाला घेतला, कांदा, खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर. आपण त्या बेसनाच्या वड्या करणार आहेत आणि त्याच्यासाठी आमटी करणार आहे. आमटीसाठी मसाला तयार करून घेऊ. मसाला आता तयार झाला की त्याला बारीक करून घेऊ. आता मसाला बारीक झाला, आता आपण आमटी करू. आमटीला फोडणी द्यायसाठी तेल आपल्याला जेवढं लागेल तेवढं टाकायचं. त्यात तो मसाला बारीक केलेला टाकून द्यायचा. साध्या सोप्या पद्धतीची आमटी करणार आहे मी. त्यात टाकायचा कांदा मसाला, थोडं मिरची पावडर टाकायचं, चवीनुसार मीठ, थोडी हळद, थोडा गरम मसाला, थोडा काळा मसाला. जसं आपल्याला काही टाकूशी वाटलं तसे मसाले टाकायचे, पण मी एवढेच टाकलेत. काळा मसाला, आपला साधा मसाला, हळद, मीठ चांगलं भाजू द्यायचं. मसालाच आपलं चांगला शिजत आला आहे. आता आपल्याला जेवढं पाणी लागलं तेवढं पाणी टाकून घ्यायचं. आपल्याला किती लागते आमटी असं. तर आपलं बेसन तयार झालं. इकडं आता ताटाचा तेल लावून घेऊ. आता आपलं ते बेसन त्या ताटामध्ये टाकून घेऊ. साध्या आणि सोप्या पद्धतीच्या बेसनाच्या वड्या करणार आहेत. आता आपलं ते पीठ गार झाले बेसनाचं. आता त्यात आपण थोडं आपल्याला जसं लागतं तसं वड्या तयार करून घ्यायच्या, लहान मोठ्या जसं आपल्याला लागतं तसं. आता मी काही लई मोठ्या करत नाही, बारीक बारीक करते. त्यात टाकायचं कोथिंबीर, थोडं खोबरं टाकायचं. लई नाही खोबरं कोथिंबीर टाकते, कारण की ते चांगलं लागत नाही. कुणाला आवडतं, कुणाला आवडत नाही. आपल्याला जसं लागतं तसं टाकून घ्यायचं. आता वडी झाली, इकडं आमटी पण झाली आपली. आमची ताटाला घेतल्यानंतर जेवायला त्यात वडीमध्ये सारं टाकायची. कोणी आमटी म्हणतं, कोणी सार म्हणतं.